51 कोटी लोकांना लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत 23 कोटी लोकांना लाभ देण्यात आलेला आहे। आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 77 करोड आरोग्य खाते तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यातनं कोट्यावधी गरिबांचे ऑपरेशन आणि त्यांना आरोग्य लाभ हा देण्यात आलेला आहे। आत्तापर्यंत जे विविध लाभ मोदी सरकारने थेट खात्यामध्ये दिलेले आहेत डीबीटीने, त्याची एकत्रित व्हॅल्यू आपण जर घेतली तर ती 43 लाख कोटी रुपये आहे। 43 लाख कोटी रुपये म्हणजे देशातल्या अनेक राज्यांच्या GDP पेक्षा देखील जास्त। त्यानंतर 100% घरांचं विद्युतीकरण असेल आणि हे सगळं करत असताना या सरकारला एक सर्वसमावेशक चेहरा मोदीजींनी दिला आहे। या सरकारचे 60% मंत्री 60% मंत्री SC, ST आणि OBC आहेत। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा असेल किंवा आपण जर बघितलं तर मोदी सरकारच्या योजनांचा लाभ हा SC, ST, OBC ला किती प्रमाणात मिळाला तर PM किसानमध्ये 80% लाभार्थी SC, ST, OBC, प्रधानमंत्री आवासमध्ये 45% लाभार्थी SC आणि ST, विविध शिष्यवृत्तीमध्ये 58% लाभार्थी SC, ST, OBC, मुद्रा योजनेमध्ये 51% लाभार्थी SC, ST आणि OBC। त्यामुळे समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांना थेट लाभ देऊन 25 कोटीपेक्षा जास्त लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे। मोदी सरकारने वाढवलेली गुंतवणूक जर आपण बघितली